फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना 1949 साली झाली। ही राष्ट्रीय पातळीवर काम करणारी स्वयंसेवी, अराजकीय, अशासकीय व नफ्या तोट्याचा विचार न करता आरोग्य विषयक, कुटुंब नियोजन विषयक, पुनरुत्पादक सेवा पुरवणारी संस्था आहे। या संस्थेची स्थापना पद्मविभूषण आवाबाई वाडिया आणि धन्वंती रामाराव यांच्या पुढाकारातून मुंबईत झाली। संस्थेचे मुख्य कार्यालय बजाज भवन, नरिमन पॉइंट, मुंबई येथे आहे। फॅमिली प्लॅनिंग भारताच्या 18हून अधिक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लैंगिक आणि प्रजनन आरोग्यावर लक्ष केंद्रित करते। अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरवते। जिथे लोकसंख्या जास्त आहे, साक्षरतेने लिंग विषमता जास्त आहे, त्यात बिहार, गुजरात, हरियाणा, जम्मू काश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, नागालँड, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि केंद्रशासित प्रदेश दिल्ली यांचा समावेश आहे। संस्थेच्या भारतामध्ये 40 शाखा आणि 5 विशेष प्रकल्प सुरू आहेत। देशाच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेत म्हणजे सन 1952 मध्ये कुटुंब नियोजनाचा प्रस्ताव मांडण्यात FPA इंडियाचा मोठा वाटा होता। 1952 मध्ये केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण क्रिया कुटुंब नियोजन हे अधिकृत धोरण म्हणून स्वीकारले। हे स्वीकारण्यास फॅमिली प्लॅनिंग या संस्थेने भाग पाडले। अशा प्रकारे कुटुंब नियोजन कार्यक्रम असणारा भारत जगातील पहिला देश बनला। 1960च्या दशकात संस्थेच्या वतीने लोकसंख्या शिक्षण, 1970च्या दशकात युवक वर्गाला सर्वंकष लैंगिकता शिक्षण, 1980च्या दशकात वस्ती पातळीवर लोकांना प्रोत्साहनपर कार्यक्रम, समुदाय एकत्रीकरण या विषयावर कार्य, 1990च्या दशकात प्रजनन आरोग्य आणि कुटुंब कल्याण या सेवा सर्वसामान्यांचे अधिकार आहेत याविषयी जनजागृती कार्यक्रम, 2000च्या दशकात किशोरवयीन मुलामुलींसाठी युथ फ्रेंडली क्लिनिकच्या माध्यमातून आरोग्याच्या सेवा व HIV एड्स सह जीवन जगणाऱ्यांना प्रजनन आणि आरोग्याच्या सेवा देण्याचे कार्य केले। फॅमिली प्लॅनिंग कॉर्पोरेट्स, व्यवसाय आणि द्विपक्षीय देणगीदारांसोबत आरोग्य सेवा आणि माहिती वितरित करण्यासाठी, क्षमता निर्माण करण्यासाठी आणि समुदायाच्या विकासाला आणि कल्याणासाठी समर्थन देणाऱ्या कारणांसाठी कार्य करते। महाराष्ट्र राज्यात मुंबई, पुणे आणि सोलापूर येथे फॅमिली प्लॅनिंगच्या शाखा आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।